नमस्कार, मी राजकमल देशपांडे. 7/12 बातम्यात आपलं स्वागत. कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात, पण सुरुवात करूया शेती जगतापासून. केंद्र सरकारच्या तांदूळ खरेदीला यंदा भरघोस प्रतिसाद लाभलाय. कालपर्यंत केंद्राने 143.27 लाख टन तांदळाची खरेदी पूर्ण केली आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा 21% तांदूळ खरेदी जास्त झाली. गेल्या वर्षी याच दिवसात ही खरेदी 118.09 लाख टनांवर पोहोचली होती. यंदा तांदूळ खरेदीसाठी 76 लाख टनांचं लक्ष्य निर्धारित केलं. सरकारी सूत्रांना तांदळाला मिळत असलेल्या चांगल्या भावामुळे तांदूळ खरेदीचं टार्गेट आपण पूर्ण करू असा विश्वास वाटतो. सध्या पंजाब आणि हरियाणामधील तांदूळ खरेदी संपत आली, तर उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील तांदूळ खरेदीला सध्या वेग आलाय. रिपोर्ट स्टार मार्केट. गेल्या वर्षी मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर सम्राटांच्या मनमानीचा फटका बसला होता. त्यात बरेच शेतकरी आणि त्यांचा ऊस देखील होरपळला होता. यंदा त्याला अनेक पर्याय पुढे आलेत. असाच एक पर्याय निवडलाय औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या जामगावात कुंडलिक माने या शेतकऱ्यानं. त्यांनी चक्क 11 भट्ट्यांचं गुऱ्हाळ घर सुरू केलंय. या गुऱ्हाळ घरात दिवसाला 200 ते 250 टन ऊसाचं गाळप होतंय आणि शेतकऱ्यांना प्रति टन 1325 रुपयांचा मराठवाड्यातला उच्चांकी भाव देखील मिळतोय. पाहूयात एक रिपोर्ट. घुंगरांचा खुळूखुळू आवाज, चल र राजा चल र सर्जा असा आवाज हल्ली राज्यातल्या ऊस उत्पादक भागात नित्यातच ऐकायला मिळतो. असंच काहीचं चित्र आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या जामगावात पाहिलं. पण या बैलगाड्या कुठल्या साखर कारखान्यावर ऊस घेऊन चालल्या नाहीयेत, तर त्या जामगावातल्या कुंडलिक माने यांनी सुरू केलेल्या पांडुरंग गुऱ्हाळ घरावर चालले आहेत. कुंडलिक माने यांनी 2 वर्षांपूर्वी जामगावात 11 भट्ट्यांची गुऱ्हाळ घराची सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातला गंगापूर तालुका हा पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरचा. त्यातच गंगापूर तालुक्यातला साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून आजारी अवस्थेत आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातल्या ऊस उत्पादकांची अहमदनगर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांकडून नेहमीच पिळवणूक होत होती. या पिळवणुकीला कंटाळून कुंडलिक माने यांनी काहीतरी करण्याचा ध्यास घेतला आणि गुऱ्हाळ घराचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या जोडीला त्यांचा घरगुती 150 टन ऊस देखील होता. गुऱ्हाळ घर सुरू करण्यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि उत्तर प्रदेशातल्या काही गुऱ्हाळघरांना भेटी सुद्धा दिल्या आणि मग जामगावातही उभं राहिलं 11 भट्ट्यांचं दिवसाला 200 ते 250 टन ऊसाचं गाळप करणारं एक आधुनिक गुऱ्हाळ घर. मी यूपी आल्यानंतर, उत्तर प्रदेशून आल्यानंतर मी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि केडगाव या भागामध्ये मी अनेक गुऱ्हाळ बघितले. पण एवढं छोटंसं गुऱ्हाळ करून ही कल्पना साध्य होऊ शकत नव्हती. म्हणून मी मोठ्या प्रमाणात कमीत कमी 150 ते 200 टनाचं प्रतिदिन क्रशिंग करून अशा प्रकारची एवढी यंत्रसामुग्री आपल्याला कशी बसेल, काय बसेल या प्रकारचा सगळा अभ्यास करून आणि साधारण याचा एकूण 1.5 ते 2.25 कोटीचा खर्च आहे. एवढा खर्च आणि एवढे पैसे शेतकऱ्याजवळ राहत नाही. म्हणून या ठिकाणी मला बँक ऑफ महाराष्ट्र या महाराष्ट्र बँकेने या ठिकाणी या प्रकल्पाला या ठिकाणी मला 60 लाख रुपये लोन दिलेले आहे. माने यांच्या गुऱ्हाळ घरात आलेल्या ऊसाचा गाळप होऊन तो रस विद्युत मोटारीने गुऱ्हाळ घरातल्या 11 भट्ट्यांमधील कढयांमध्ये सोडला जातो. त्यानंतर यावर प्रक्रिया करण्यात येते. विशेष म्हणजे इथे गूळ तयार करत असताना कोणत्याही रसायनाचा वापर केला जात नाही. उत्प्रेरक म्हणून रसायनांऐवजी ते देशी भेंडी आणि एरंड्याचा रस वापरतात. यासाठी त्यांनी 5 एकरात देशी भेंडीची सुद्धा लागवड केली आहे. आता आम्ही बघितलं मळी काढण्यासाठी त्या ठिकाणी भेंडीचा उपयोग 100% करावा लागतो. मग ती भेंडी कधी 10 रुपये किलो भेटती तर कधी 100 रुपये किलोपर्यंत भेटती. त्यामुळे भेंडीचा उपयोग हा करावाच लागतो. कारण भेंडी जर नाही वापरली तर मळी निघत नाही आणि मळी निघाली नाही म्हणजे माल चांगला बनत नाही. म्हणून आम्ही माझ्याकडची एक 5 एकर शेती, माझ्या शेतीमध्ये मी उत्तर प्रदेशमधून ही गावरांची भेंडी इथं बी आणून 5 एकर भेंडी या ठिकाणी पेरलेली. गेल्या वर्षी मी 12,000 टन क्रशिंग केलं. मला 3.5 लाख रुपयाची भेंडी लागली. साधारण यावर्षी मी 25,000 टनाचं माझं क्रशिंग होणार आहे. आता या ठिकाणी ऊसापासून जो आम्हाला बघायला निघतो 70% आम्हाला एका टनापासून 70% ज्यूस निघतो आणि जे 30% जो आम्हाला बघायला निघतो
या बग्यातपासून आम्हाला इंधन म्हणून या ठिकाणी भट्टीला वापरला जातो. नाही तर आम्हाला बग्यात जर नसता लाखो रुपयाचं इंधन आम्हाला विकत आणून हा गूळ तयार करावा लागला असता. पांडुरंग गुऱ्हाळघरात सध्या 140 लोकांना रोजगार मिळतोय, तर परिसरातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन 1325 रुपयांचा उच्चांकी भाव सुद्धा मिळतोय, तोही एकाच हप्त्यात. त्यांच्या गुळामध्ये कोणतंही रसायन न वापरल्याने गुळाची गुणवत्ता आणि टिकण्याची क्षमता चांगली आहे. सध्या त्यांच्या गुळाची विक्री जालन्याच्या आणि गुजरातमधल्या बाजारपेठेतही होते. त्यांना ऊसाची प्रक्रिया करण्यास प्रतिटन 2000 रुपये लागतात, तर गुळापासून 2200 रुपये मिळतात. त्यांनी ऊसाच्या वजनासाठी वापरलेले वजन काटे देखील आधुनिक आहेत. तसंच वजन काट्यापासून बिलापर्यंत सगळे व्यवहार संगणकीकृत आहेत. शेतकऱ्यांना दिलं जाणारं ऊसाचं बिल केवळ 15 दिवसात दिलं जातं. त्याचबरोबर ॲडव्हान्स रक्कम देखील दिली जाते. त्यामुळे शेतकरी साखर कारखान्याला ऊस देण्याऐवजी माने यांच्या गुऱ्हाळघरालाच पसंती दर्शवतात. या गुऱ्हाळघरातल्या म्हैपासून त्यांनी सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प सुद्धा बनवलाय. हा प्लॅन टाकल्यापासून आमच्या कारखाना आमच्या शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. कारण इतर कारखान्याला व्यवस्थित भाव देत नाही, 3 टप्प्यात पेमेंट मिळते, तिथे एकमुष्ट पेमेंट मिळते. आणि यावर्षी त्यांनी 1325 रुपये हा सगळ्यात जास्त भाव डिक्लेअर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला याचा फायदाच झालेला आहे. 2 वर्षापूर्वी आमचं ज्याची पद्धत होती, आज कुठलेरावांनी मी कारखाना काढला, हेच स्वतः तिथं कारखान्यात चेअरमन होते, पण त्यांना बोर्डाच्या लोकांचं काही पटलं नाही. त्याच्यामुळे मी राजीनामा त्याला स्वतः कारखाना काढला. आम्हाला आज 1325 रुपये भाव मिळून राहिला. आमची परिस्थिती सुधारायला गेल्या वर्षी मी 5 एकर ऊस पेटून गेला, पण त्याच्यामुळे आमचं चांगली आनंदाची गोष्ट झाली आम्हाला कारखान्याला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातले ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्यांच्या मनमानी आणि आजारी कारभाराला कंटाळलेत. यंदा ऊसाच्या कमतरतेमुळे हे चित्र थोडंसं बदलताना दिसतंय. जामगावचा पांडुरंग कृपा हा गूळ उत्पादक कारखाना साखर कारखानदारांच्या मनमानीला कंटाळून उभा राहिलेला एक नवा पर्याय. तसंच भविष्यात हेल्थ कॉन्शियस लोकांचं प्रमाण वाढत असल्याने जुनं ते सोनं म्हणत साखरेऐवजी गूळ खाणाऱ्यांची संख्याही वाढते. त्यामुळे येत्या काळात साखर कारखान्यांऐवजी गूळ कारखाने उभे राहू लागले तर त्यात नवल वाटायला नको. कारखान्याच्या अनागोंदी कारभारामुळे गोड असलेला ऊस कडू झाला होता. गेल्या वर्षी तर कित्येक जणांनी आपला उभा ऊस पेटूनही दिला. कारखान्यापेक्षा प्रत्यक्षात जास्त भाव देऊन या गुऱ्हाळाने एक नवा आदर्श तर निर्माण केलाय, शिवाय ऊस उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा देखील मिळते आहे. कॅमेरामन सुभाषसह कृष्णा केंडे, स्टार माझा, औरंगाबाद. कोणतंही पीक एकटं घेण्याऐवजी त्यात अनेक पिकं म्हणजेच मिश्र